वसईत जाऊयात। इथला ऋषिकेश वैद्य स्वयंघोषित धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ता आणि आमची वसई नावाच्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे। त्यामुळे वसईत तसंच चर्चेत राहणारं नाव। याच वैद्यबुवानं डिसेंबर 2023 साली पुण्यातल्या एका महिलेला मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत जाळ्यात ओढलं। देवाच्या नावाखाली ही पुण्याची महिला वसईला त्याच्या मठात गेली। तिला वाटलं की हा ऋषिकेश तिच्यासाठी पूजा अर्चना करेल, पण पीडितेच्या फिर्यादीनुसार ऋषिकेशनं तिला प्रसाद आहे असं सांगून गुंगीचं औषध खायला दिलं। त्यानंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। इतक्यावर न थांबता मे 2025 साली पुन्हा एकदा पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला। मला भेटायला आली नाहीस तर तुझे नग्न फोटो नवऱ्याला पाठवून देईन अशी धमकीही त्यानं पीडितेला दिली। त्यानंतर पुन्हा एकदा जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला। पुढे जात त्यांनी पीडितेला धमकीही दिली होती। बदनामी, भीती आणि ऋषिकेशनं दिलेली धमकी अशा कारणानं पीडिता पुढे आलीच नाही। पण अशोक घरात फाईल्स ओपन झाली आणि पुण्याची पीडित महिला पोलिसांकडे पोहोचली। 25 मार्चला तिने तक्रार नोंदवली। 2 दिवस फरार झालेला हा वसईचा ऋषिकेश पिंपरीत सापडला। त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पण या प्रकरणामध्ये आणखीन एक गोष्ट आहे। पीडितेच्या पतीला ऑक्टोबर 2025 साली सगळी बाब समजली होती। त्याने आधी पत्नीला विश्वास दिला, पण ऋषिकेशवरचा राग कायम होता। 29 ऑक्टोबरला पीडित महिला तिचा पती वसईमध्ये पोहोचले। त्यांनी वैद्यबुवाला पकडला। दोघांमधली चर्चा इतकी टोकाला गेली की पीडितेच्या पतीनं वैद्यबुवांना चोपला। आणि हे मी तुम्हाला सांगत नाहीये, ऋषिकेश वैद्य यांच्याच आमची वसई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरला तक्रार नोंदवलेली आणि या तक्रारीमध्ये मारहाणीची नोंद आहे।